सर, आज आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली, काय नेमका आढावा घेतला, काय जे काही पाऊस मुंबईत किंबहुना इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पडतो आहे, याची दखल घेऊन तातडीने डिझास्टर मॅनेजमेंटची एक बैठक आयोजित केली होती। त्याला आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील होते आणि सर्व विभागाचे अधिकारी होते। आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि रेल्वे आणि आपले सगळे जेवढे विभाग आहेत या सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी या बैठकीमध्ये होते। कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिवृष्टीमुळे जीवित आणि मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी त्या सर्व उपाययोजना करण्यासंदर्भामध्ये रिजन वाईज चर्चा झाली। सर्व विभाग जे आपले आहेत हे अलर्ट आहेत, कुठल्याही समस्येला तोंड देण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी सगळेजण सज्ज आहेत आणि सगळ्यांनी आपापली तयारी त्या ठिकाणी काय काय आहे या बैठकीमध्ये सांगितलेली आहे। त्यामुळे NDRF असेल किंबहुना इतर ज्या काही एजन्सीज आहेत या सर्व अलर्ट आहेत। त्यांच्या ज्या काही टीम आहेत त्या देखील वेगवेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केलेल्या आहेत आणि निश्चितपणे अतिवृष्टी झाली तर कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांचं नुकसान होणार नाही। लँडस्लाईड झाली तर ज्या ठिकाणी जे लँडस्लाईडचे स्पॉट आहेत ते आयडेंटिफाय केलेले आहेत, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत, त्यांची काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं, त्यांना जेवणाचं व्यवस्था करणं, त्यांची राहण्याची व्यवस्था करणं, ह्या सगळ्या सूचना दिल्या आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये या राज्यातल्या नागरिकाला कुठलाही तोशीस लागणार नाही, त्याला त्याची गैरसोय होणार नाही याची काळजी राज्य सरकारने घेतलेली है। डिजास्टर मैनेजमेंट की जो बैठक हुई है उसमें उप मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस सर भी थे, बाकी आर्मी, नेवी, एयरफोर्स, NDRF और सभी विभाग के वरिष्ठ अधिकारी इस बैठक में शामिल थे। अतिवृष्टि जो हो रही, बड़े पैमाने पर बारिश हो रहा है, इसका किसी तरह से ये राज्य के जनता को नुकसान नहीं हो, उनके जाने माल की रक्षा करे, उनकी सभी जो है ये पूरी तरह हमारी जो टीम है ये अलर्ट है। पूरी तरह सभी लोगों ने अपनी तैयारी दिखाई, क्या क्या व्यवस्था की है, क्या क्या उपाय योजना है जो प्रिवेंट करने के लिए, इसकी सभी चर्चा इस बैठक में हुई है। और मुझे पूरा विश्वास है कि किसी भी परिस्थिति का मुकाबला करने के लिए राज्य सरकार के सभी विभाग तैयार हैं। सर, दुसरा प्रश्न असा होता की आरेचा काल आपण निर्णय घेतला, उद्धव ठाकरे असं म्हटलेलं आहे, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, मुंबईकरांच्या खुपसून। कालच आमची कॅबिनेट झालेली आहे, यामध्ये पीक पाणी आढावा, जलयुक्त शिवार, जे रखडलेले प्रकल्प जे आहेत या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे। यामध्ये मी आपल्याला एकच आश्वस्त करू इच्छितो, जे राज्याच्या हिताचं आणि जनतेच्या हिताचं, हे लोकांना जे हवंय आणि लोकांच्या हिताचं आणि राज्याच्या हिताचं जे आहे तेच आमचं सरकार नक्की करेल। कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणावरही अन्याय होईल अशा प्रकारचं कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही। प्राथमिकता मैंने कहा ना कि आज स्वर्गीय वसंतराव नाईक सर की जयंती है। कृषि दिन के हम लोग कृषि दिन उसका सेलिब्रेट करते या कृषि दिन कहते हैं हम लोग। और किसान जो है हमारे देश के, ये राज्य के ये उसको हमको अहम महत्व देना है और इस राज्य में किसानों के लिए जितना भी भरसक प्रयास किया जाए राज्य सरकार करेगा। और यही कहूँगा मैं कि किसान आत्महत्या मुक्त महाराष्ट्र कैसे हो, इसके लिए सरकार प्राथमिकता देगी। जितने भी जो प्रोजेक्ट है प्रलंबित है उसे आगे बढ़ाने का काम राज्य सरकार करेगी। जैसे बाला साहेब ठाकरे समृद्धि महामार्ग हो या मुंबई गोवा महामार्ग हो, पुणे रिंग रोड हो, जो इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट हम लोग करते हैं, MTHL का प्रोजेक्ट हो, जल संपदा के कई प्रोजेक्ट है जो प्रलंबित है, जो आगे रहे हैं उसे आगे बढ़ाएंगे। और बड़े पैमाने पर जो किसानों की ज़मीन है इरिगेटेड होगी और उनको किसानों को फ़ायदा होगा, ऐसी कोशिश राज्य सरकार की है और उसको हम लोग प्राथमिकता देंगे। राज्य सरकार, ये राज्य का सर्वांगीण विकास कैसे हो, ये राज्य में जितने भी घटक है उनको न्याय कैसे मिले,
जो राज्य की योजनाएं है, राज्य का जो योजनाओं को जो फायदा है एंड यूजर तक, जो आखिरी घटक है वहाँ तक कैसे पहुँचे, इसके लिए पूरा ध्यान राज्य सरकार रखेगी। इतना ही मैं इस वक्त कहूँगा। बाकी फिर आगे हम लोग मिलते रहेंगे, बात करते रहेंगे, आगे बढ़ेंगे। धन्यवाद।